नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पैठण विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेते श्री दत्ताभाऊ गोरडे यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला। त्यांनी पैठण नगर परिषदेच्या माध्यमातून 3 वेळा नगरसेवक पद, 1 वेळा नगराध्यक्ष तसेच 2019 व 24 ची पैठण विधानसभा लढवून त्यांना कमी मताने हार पत्करावी लागली। पैठण तालुक्यात दांडगा जनसंपर्क जनाधार असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे। आज छत्रपती संभाजीनगर येथे माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहासभाऊ सिरसाट यांच्या उपस्थितीत दत्ताभाऊ गोरडे यांनी जाहीर प्रवेश केला। त्यांच्याबरोबर सहकारी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद तात्या आवटे, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, सुरेश दुबाले, अप्पासाहेब गायकवाड, अजय परडकर, सतीश पल्लोड, निवृत्ती बोबडे, किशोर दसपुते, नगरसेवक बंटी धुपे, माजी पोलीस निरीक्षक कल्याण चाबुकस्वार, शेखर देशमुख, प्रकाश बनसोडे, राजेंद्र पन्हाडकर, गणेश गायकवाड, अपर्णाताई गोरडे, नीताताई कायस्थ, विवेक मस्के, संभाजीराजे अत्रे, गणेश आवटे, संभाजी आवटे, प्रवीण आवटे, युनुस शेख, संतोष धापटे, गौरव खिरे, सुधाकर सुलताने, विशाल क्षीरसागर, शिवाजी साबळे, महेश भोसले, रामू पिवड, बद्रीनाथ गोरडे, गोरख गोरडे, श्याम हंगारके, संजय सदावर्ते, मयूर चाबुकस्वार, हसन पठाण, अप्पासाहेब गिरगे सह पैठण भाजपाचे तुषारभाऊ शिशोदे, सूरज लोडगे, लक्ष्मण आवटे, बप्पा शेडके, विजय चाटुपडे, सतीश आहेर पैठण तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर श्री दत्ताभाऊ गोरडे म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करत आहेत। त्यांच्या अडीअडचणी, समस्या सर्व थांबलेले कामे मार्गी लागले पाहिजे। त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशी माझी आपणास विनंती आहे। साहेब अनुराधाताई यांना विनंती करतो की या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून माझं काही जास्त सांगायचं काम तुम्हाला नाही, कारण तुम्हाला माझं सगळं माहिती आहे। आमच्या कार्यकर्त्याचे काय हाल चालले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती। पैठण नगर परिषदेची निवडणूक झाली, विधानसभा हरल्यानंतर जेवढं दुःख झालं नव्हतं तेवढं दुःख पैठण नगर परिषद हरल्यानंतर झालं। कारण सूरज भाऊ लोळगे मी सुद्धा मित्रच आहे, आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात लढलो आणि फायदा तिसऱ्याचा झाला। परंतु मला आज मी खूप काही जास्त भाषण करणार नाही, कारण अनेकदा आपण भाषण करतो, सगळ्यांनी माझे भाषण ऐकलेले। माझी एकच विनंती असेल दादा की आम्ही सर्वजण आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलो। आता महायुतीतीलच घटक पक्ष आमच्या समोर आहेत आणि अनेक वर्ष त्यांचं आमचं युद्ध चालू आहे। आम्हाला काही युद्ध करायची हौस नाहीये, परंतु या पैठण विधानसभा क्षेत्रातील जनतेचे जे प्रश्न आहे, विशेषतः पैठणची ब्रह्मगाव उपसा सिंचन योजना आपल्या सगळ्यांना नेत्यांना माहिती आहे। आदरणीय दानवे साहेबांनी खासदार असताना त्यावेळेस अनेक प्रयत्न केले, कल्याणदाना गायकवाडचं नाव राहिलं नाही, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले ब्रह्मगाव उपसा सिंचन। त्या ब्रह्मगाव उपसा सिंचन मध्ये आज हेरडा प्रकल्पापर्यंत पाणी गेलेलं आहे, परंतु केकस जळगाव पर्यंत सदा पाटील बडे उपस्थित आहे या ठिकाणी। केकस जळगाव पर्यंत पाणी न जाता त्या ठिकाणी ती योजना खेरड्यापासून परत पाचोडकडे वळवण्याचं काम करण्यात आलेलं आहे। परंतु माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही योजना असो, त्या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही दुसरे गाव त्यात समाविष्ट करताय। असो कुठलंही गाव असो, हे पैठण तालुक्यातलं आहे, परंतु खेरड्याच्या समोर आणखी 30 ते 32 गावं या ठिकाणी वंचित आहे, त्यांना जमिनीचे काहींना मोबदले मिळाले नाही, असे अनेक प्रश्न। हा एक प्रश्न सांगितला मी, परंतु आमच्या अनेक समस्याला सामोरं जात असताना शेतकरी बांधव असतील, आमच्या पैठण तालुक्यातला युवक वर्ग असेल, यांना अनेक समस्याला सामोरं जावं लागतं। आम्ही अनेक वर्ष विरोधक म्हणून आंदोलनं केली, भानगडी केल्या, परंतु आता कुठंतरी सगळ्यांचं म्हणणं होतं नगर परिषद निवडणुकीनंतर आपण एक काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। प्रत्येक जण डचकायचा की भाऊला कसं काय सांगा, आता डायरेक्ट पक्ष बदला, परंतु ते म्हणे भाऊ तुम्ही काहीतरी निर्णय घ्या। म्हणलं आता निर्णय घ्यायचा तर काय घ्यायचा, ते म्हणे आपण कुठेतरी सत्तेत असलो पाहिजे किंवा आपल्याला कुठल्या तरी नेत्याचा वरद हस्ता असला पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्या लोकांचे कामं पडतील ते तरी कामं निदान या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजे। दादा 60% पैठण तालुका हा सत्तेतले आमच्या पैठण तालुक्यातली ज्यांची सत्ता आहे यांच्या विरोधामध्ये, परंतु आम्हाला या ठिकाणी कुठले सगळे पर्याय बंद झाले, परंतु तुम्ही सगळे पर्याय आम्हाला या ठिकाणी खुले करून आम्हाला आज
आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये मला वाटतं आता प्रवेश मुश्किल आहे होणं, कारण सगळंच भारतीय जनता पार्टी झालेलं आहे. तरी आपल्याला प्रवेश दिला म्हणजे आपण जरा नशिबवानच. कराड साहेब होते, आशीर्वाद असतील, दानवे साहेब होते, आहेच आपले खासदार, अनेक वर्ष दानवे साहेब होते, अतुलजी सावे साहेब, हे सगळ्यांनीच आज बघा या महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता आणत असताना सर्व नेत्यांनी जे जिगरीने काम केलं, तेच काम आपल्या पाठीशी आपले नेते सगळे उभा असते तर आपले सुद्धा विजय झाले. हा फरक जाणून सगळे कार्यकर्ते आपल्याकडे आम्ही आलेलो आहोत. दादा, मी आता खूप काही जास्त भाषण करणार नाही, परंतु एकच विनंती करेल की आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं, युवकांचं व आलेल्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, अनेक कार्यकर्ते दादा आणखी खूप मोठी प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांचे सुद्धा मला फोन आले आणि ते सुद्धा प्रवेश करायला तयार आहेत, परंतु आपण आपलाच प्रवेश काल दुपारी 12 नंतर जाहीर केला, त्यामुळे अनेक जण बाहेर गावी होते. उदाहरणार्थ आप्पासाहेब खंडागळे माजी सभापती आहे, प्रल्हाद राठोडे, हे सगळेजण मला आज फोन करून सांगितलं की तुम्ही आमचा भाषणात उल्लेख करा आणि आम्ही प्रवेश करणार भविष्यात, हे नेते मंडळीला सांगा. त्यामुळं या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीची पहिले तर ताकद आहे, परंतु आपण सगळे एकजुटीने काम केलं तर निश्चितपणे आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा जसा संभाजीनगरमध्ये या ठिकाणी महापालिकेवर फडकला, तसाच या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर आपल्याला फडकल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, एवढीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. प्रवेश घेत असताना एखाद दुसरं नाव कोणाचं विसरलं असेल त्यांची सुद्धा या ठिकाणी माफी मागतो, कारण दादा काल प्रवेश ठरला त्यानंतर फक्त मेसेज टाकलेला आहे. हजारोच्या संख्येने आपापल्या स्वतःच्या गाड्या घेऊन, पेट्रोल स्वतःच, सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दलही मी त्यांच्या समोर या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो व भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितपणे आपल्या सगळ्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो व सर्व नेत्यांना परत एकदा विनंती करतो की आज या पैठण विधानसभा क्षेत्राला बकाल अवस्थेकडे नेण्यात आलेलं आहे, त्या क्षेत्रासाठी आपण जास्तीत जास्त सगळ्याच कामांसाठी आपण मदत करावी ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.